महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोलापूर जिल्ह्यात 1000 अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण, कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ। कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामुग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध। कृषी यांत्रिकीकरण व विविध योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज एक ऐतिहासिक लाभ मिळाला। एकूण 1000 अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले असून केगाव उत्तर सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात 101 नवीन ट्रॅक्टर कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले। या वितरणात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक श्री शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते। श्री भरणे यांनी फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द केल्या। योजना व लाभार्थीची माहिती। कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षासाठी मंजूर निधीच्या आधारे प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य या तत्वानुसार 1,96,50 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे। यापैकी योजना व लाभार्थीची माहिती। कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षासाठी मंजूर निधीच्या आधारे प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य या तत्वानुसार 1,96,50 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। यापैकी 1,89,753 अर्ज प्रक्रियेत असून 8,251 अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे। तसेच 556 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 711 लाख रुपयांचे अनुदान थेट वर्ग करण्यात आले आहे। कृषी मंत्र्यांचे आश्वासन। याप्रसंगी बोलताना श्री भरणे म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही। कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देऊन उत्पादन प्रक्रिया सुलभ करणे, मजुरांची टंचाई दूर करणे आणि वेळेची बचत साधणे। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमचे यश आहे। शेतकऱ्यांसाठी नवा अध्याय। या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला नवे बळ मिळणार असून उत्पादन क्षमता वाढण्यास हातभार लागणार आहे। शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी हनुमंत मुस्तद।